नमस्कार. सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी नावाजलेलं गाव आहे आणि मागे आपण सरपंच महिला आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरून वाद निर्माण झालेला होता. त्या संदर्भात सहारा समाचारनी जे माजी मुख्याध्यापक तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी उले यांची मुलाखत घेतलेली होती. त्यानंतर आज पुन्हा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे आणि असेच विषय घेऊन आपल्यासोबत राजेंद्रजी उले जुळलेले आहेत. काही दिवसापूर्वी आपण एक तक्रार केली होती आपल्याविषयी. नमस्कार. आपल्याविषयी एक तक्रार झालेली होती की जे व्यायामशाळा आहे, व्यायामशाळेच्या जागेवर तुम्ही जो निधी घेतला आणि तो निधी वापरून व्यायामशाळांना बांधता तुम्ही तिथं वास्तव्य केलं, ते पूर्ण ताबा घेतला आणि त्या तिथं घर तयार करून तुम्ही ताबा घेतला, अशी तक्रार झालेली होती. काय सांगाल या संदर्भात? ब्राह्मणवाडा थडी येथे खासदार निधीतून शिवसेनेचा जो माजी तालुका अध्यक्ष आहे देवेंद्र उत्कर, हा त्याचा अध्यक्ष होता त्या संस्थेचा, आणि त्याचा भाऊ त्याचा कोषाध्यक्ष होता रवींद्र उत्कर. या दोघांनी संगनमत करून शासकीय निधी जो आहे त्या स्वतःच्या घराच्या जागेवर वास्तविक पाहता ती जागा ग्रामपंचायतीला हँडओव्हर करणं मस्ट आहे, गरजेचं आहे. पण त्यानं तिथं ते काय केलं की घर बांधलं स्वतःचं आणि तो निधी बळकावला. मग मी काय केलं की हा शासकीय निधी आहे, याचा दुरुपयोग झाला आहे म्हणून कलेक्टर साहेबांना जवळपास 27 जानेवारी 2025 ला एक तक्रार दिली की शासकीय निधीचा व्यायामशाळेला उपयोग होत नसून ते राहतं घर त्यानं बांधलं. मी त्याचा फॉलोअप घेतला. फॉलोअप घेतल्यानंतर मग 1 वर्ष झालं कुठली कारवाई झाली नाही. परंतु अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम अमरावती यांनी माननीय सीओला पत्र दिलं की ती जागा देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेण्यात यावी. आणि दुसरं असं झालं की तिथे एक रिपोर्ट आला की इथं राहतं घर आहे. आणि मग हे रिपोर्ट आले, परंतु 1 वर्ष झाल्यामुळे मी हायकोर्टामध्ये गेलो. माननीय उच्च न्यायालय यांनी दिनांक 19/1/2026 मध्ये एक आदेश पारित करून कलेक्टरला डिसिजन घेण्याचे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना डिसिजन घेण्याच्या बाबत 8 आठवड्याची मुदत दिली आणि घेतलेलं डिसिजन जे आहे ते पिटिशनरला 2 आठवड्यात सांगावं, अशा प्रकारची आदेश पारित झाला. त्याच्यामुळे निर्णय आहे कोर्टाचा. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ती जागा खाली, ती घर ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या जाईल आणि जे काय फौजदारी कारवाई म्हणा किंवा अन्य कारवाई आहे ती कलेक्टर लेवलचा विषय आहे, ती त्यांना तसे आदेश देतील. आपला विषय त्या ठिकाणी संपला. आणि जर या प्रकरणात कुठलंही जर ॲक्शन झाली नाही, कारवाई झाली नाही, तर मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्याकरता मी न्यायालयात जाईल. बघतो आपण की ग्रामपंचायत तुमचा ब्राह्मणवाडा थडी आणि ग्रामपंचायत अंतर्गत अनेक तक्रारी होतात, परंतु तक्रारीचा जो पिटारा आहे तो कमी होत नाही. आता नुकतेच आपण एक तक्रार केलेली आहे आणि आपण देशासाठी जे महत्वाचे जे घटक आहे, फौजी म्हणतो आपण, सैनिक म्हणतो, आज ते सैनिक रिटायरमेंट होऊन इथं आले आणि आपण नुकतीच माननीय जिल्हा सैनिक कार्यालय आहे त्यांच्याकडे एक तक्रार केली आणि नुकतेच आपण ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली की बा सदर व्यक्ती जो आहे धीरज सातपुते हे आर्मीतून रिटायर होऊन आलेले आहेत आणि ते त्यांच्या लेटर पॅडवर कमांडर धीरज राजे सातपुते लिहितो आणि त्यामधून ज्या काही घडामोडी होतात, ज्या वर्गणी गोळा करणे किंवा हे करणे, त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. तशीच माजी सैनिक इथे दिलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? काय नेमकं विषय आहे? धीरज सातपुते हा आर्मीमधून सेवानिवृत्त झाला. आर्मीमधून, नेव्हीमधून, वायुसेनेतून बरेचसे लोक सेवानिवृत्त होतात आणि आपलं व्यवस्थिशीर सामाजिक कार्य किंवा आपलं कौटुंबिक वगैरे ते चालू असते. हा मुळातच मिसचिवस म्हणजे खोडकर असलेला माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो, आर्मीत असताना तो सैनिक किंवा शिपाई दर्जाच्या पदावर होता किंवा नव्हता किंवा त्याच्यापेक्षा कनिष्ठ होता, तर हे तर आर्मीवाल्यांनाच माहीत. परंतु इंडियन आर्मी ॲक्टनुसार जो कोणी तिथे त्या पदावर सेवानिवृत्तीच्या दिवशी असतो, त्या दिवसाचं जे रँक आहे, ती आपल्या मागे लावता येते. परंतु नावाच्या अगोदर रँक लावायची, फॉर एक्झाम्पल कर्नल XYZ आणि त्याच्यानंतर कंसात RTD रिटायर लिहायला पाहिजे.
हा आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, की इंडियन आर्मीमध्ये कमांडर नावाची पोस्ट नाही. पण यू नो इट व्हेरी वेल, कमांडर असा शब्द आहे तो प्रभावशाली आहे. मग यानं काय केलं, कमांडर हा शब्द त्याच्या नावाच्या अगोदर लावतो. दो ही इज नॉट कमांडर इन द आर्मी, तो होताच नाही, वॉज नॉट कमांडर इन द आर्मी, मग तो कसा काय लावतो, हा एक प्रश्न. प्रभावशाली शब्दाचा फरक पडतो जनतेमध्ये, सामान्य बरं सर, जनतेमध्ये. कदाचित लावत असेल, पण त्याच्यापासून नेमकं काय दुरुपयोग होऊन राहिला, काय म्हणजे? पहिला मुद्दा तर भाऊ तो लावायलाच नाही पाहिजे, कारण ते ऍक्ट मध्ये नाही. लावायला पाहिजे तर जो सैनिक होता, माजी सैनिक लावायला पाहिजे. आता याचा प्रभाव असा पडतो की तो जेव्हा त्याचा मोठेपणा होण्यासाठी गावात कार्यक्रम करतो, लोकवर्गणी गोळा करतो, त्याची की चॅरिटीची परवानगी नाही, त्याच्यानंतर तो वस्तुरूपात घेतो, कोणापासून तेलाचे पिपे घेतो, अमुक घेतो, तमुक घेतो, आणि साहजिक आहे, आपण एखादा कार्यक्रम करतो या काही करतो तर लोकवर्गणीतून आपण ते घेतो आणि ते करतोय कार्यक्रम. पण ती परवानगी पाहिजे ना, चॅरिटी कमिशनरची वर्गणी पैसा गोळा करण्याची परवानगी घेतली गेली पाहिजे ना, तशी तरतूद आहे ना कायद्यात. ते न घेता तो करतो, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा एक गोरखधंदा आहे, तुम्हाला सांगतो, की कुठल्याही विकास कामाच्या तक्रारी करणे, तक्रारी केल्यानंतर त्या बिल्डर जो कोणी असेल, विकासक असेल किंवा तो ठेकेदार असेल, त्याची ऍडजस्ट करणे, त्याच्यानंतर ते काम म्हणजे मग तक्रार मागे घेणे. बरं, ते सेनेचे काहीतरी युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत ना? हा, युवा सेनेचे पदाधिकारी आहे. आता कसं आहे, त्याची एक सवय पडली, मी तुम्हाला सांगतो. तो मोठमोठ्या लोकांच्या सोबत जातो, फोटो काढतो. त्याच्यानंतर तो सेनेचा पदाधिकारी आहे, युवा सेनेचा पदाधिकारी आहे, तर आउटपुट शून्य आहे ना. कुठल्याही संघटनेच्या संदर्भात त्याचा विषयच नसते ना. अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, तो माझ्या मतानुसार तो त्या लेटर हेडचा दुरुपयोग करासाठीच तो पदाधिकारी आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आता तक्रारी करणे. आता मी माझं आपबीती सांगतो. माझी त्यानं तक्रार केली, की बाबा मी अतिक्रमण केलं म्हणून मला अपात्र करावं. त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला, काही पैसे मागितले वर्गणी. मग त्यानं ती तक्रार वापस घेतल्याचं माझ्याकडे आहे. म्हणजे तक्रार केली तेही आहे, तक्रार वापस घेतली भाऊ तेही आहे. त्याच्यामुळं त्याचा हा धंदा आहे. दुसरं उदाहरण सांगतो मी. माझा लहान भाऊ आहे. त्यानं माझ्या पश्चात त्याला 2-3 वेळा हे दिलं. त्या गुल्हाणेबाईच्या दुकानातून तेलाचे पिपे दिले, पैसे दिले. एकदा त्याला दिलं नाही, म्हणून त्यानं काय केलं माहिती आहे का? याची एक तक्रार केली, घरकुलाची केली, मला वाटते इन्कम सर्टिफिकेटची केली. त्याच्यातून काही निष्पन्न निघालं नाही. आणि हा अशा पद्धतीचं त्याचं हे नेहमी चालू असते. कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून मी नाईलाजानं हे एक सैनिक, जिल्हा सैनिक कल्याणकडे तक्रार केली, आणि पोलीस स्टेशनला सुद्धा काल मी आवश्यक कागदपत्रासह तिथे पत्र दिलं. आता मी तुम्हाला आणखी त्याचं उदाहरण सांगतो. गावातली एक विधवा बाई होती. तिचा त्यानं प्लॉट पचवला. त्याचे खोटे, तिची बळजबरीनं ताबा घेतला. त्याच्यावर केसेस दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि म्हणून हे कुठेतरी थांबल्या गेलं पाहिजे. कारण त्याचं एक तुम्हाला अजून एक खासियत सांगतो. तो काय करतो भाऊ, जर कोणी काही केलं, थोडंसं पुढे आलं. आता मागे एक समाजकंटक म्हणून त्या कोणातरी मुस्लिम समुदाय, त्या 2-3 पोरांना समाजकंटक शब्द ग्रामपंचायतमध्ये त्यानं अर्ज दिला होता. म्हणजे गाव शांत असेल तर ते गाव कसं हे होईल, ही त्याची भूमिका आहे. आता मला एक सांगा तुम्ही, जर त्याला सामाजिक कार्य करायची आहे, अशा बाकीच्या गोष्टीच्या काही गरज नाही ना, आहे काय? आणि दुसरा आणखी एक तुम्हाला त्याचा विषय, मला खास विषय असा सांगायचा आहे, की एकच फोटो वारंवार टाकते. मी इथं गेलो, मी तिथं गेलो. आता मला सांगा, बावनकुळे साहेब काय? बावनकुळे साहेब सगळेच आहे. आम्ही जाऊ शकतो, आम्ही त्याच्या विरोधात तक्रार केली म्हणून तो विषय घेऊ शकतो, आणू शकतो. आणि हे जर कोणी पुढे आला, तर त्याची एक चर्चा अशी आहे बघा, तो पिस्तूल आहे म्हणते जवळ. याची चौकशी व्हावी, हे मी करणारच आहोत. पिस्तूल दाखवते आणि त्याला मी गेम करून टाकेन, असा असा हा त्याचा विषय असतो. म्हणून लोकं, सामान्य माणसं घाबरतात. आता ही तक्रार का केली मी? कुठेतरी याला आळा बसला पाहिजे. आणि जर आळा नाही बसला, तर लोकांना नाहक त्रास होते. अधिकारी, कर्मचारी त्याच्या या कृतीमुळं काय ते थोडंसं अंडर प्रेशर राहतात. ते आपण आपण जे आरोप केला आता यामध्ये, किंवा वर्गणी गोळा करतो. आता वर्गणी हा वैयक्तिक स्वतःसाठी तर करत नसेल. तुम्ही म्हटलं संभाजी महाराजांची जे जयंती साजरी करतो, तर आपण कुठलेही मोठे मोठे कार्यक्रम बघतो आपण. तर भागवत असो या काही असो, तर गावातील आपण वर्गणी गोळा करून सामूहिक कार्यक्रम करतो. यामध्ये आपण जो आरोप केलेला आहे की वर्गणी गोळा करतो, जर दिली नाही तर काय करतो, हा प्रकार काय आहे?
पण मी म्हणतो वर्गणी ही कशी दिली जाते भाऊ स्वेच्छेनं. तुम्ही कोणावर फोर्सफुली तुम्ही डोनेशन वर्गणी जर इच्छेनं दिलं ठीक आहे. बरं केलेल्या वर्गणीचा हिशोबही द्यायला पाहिजे ना पुढच्या कार्यक्रमामध्ये का आपण एवढे लोकं एवढे पैसे जमा केले, त्याच्यामधून एवढा खर्च झाला आणि हे एवढे शिल्लक आहे. हे तर करायला पाहिजे की नाही. आता भागवत सप्ताह आमच्या गावात चालू आहे. तर ही वर्गणी केली जाते. वर्गणी केल्यावर त्याचा हिशोब दिला जाते, की बाबा एवढं-एवढं झालं रे बुवा, आता एवढे आपले पैसे शिल्लक झाले. कुठेही असो. पण याचा विषय वेगळा आहे ना. मला तुम्ही सांगा एक्झॅक्टली किती वर्गणी गोळा झाली याचं काय प्रूफ आहे? मुद्दा बरोबर नाही का माझा? याचा काहीच प्रूफ नाही ना. आणि मग तुम्ही वर्गणी गोळा केल्यानंतर तुम्ही पैशाचा हिशोब ठेवा, वस्तूचा ठेवा, एवढं झालं, तेवढं झालं आणि जर एखाद्याने नाही दिली, आता मला सांगा पोलिस स्टेशनला असो, तहसीलदार पटवाऱ्याला असो किंवा गावातल्या कर्मचाऱ्याला, मागं त्या भगतनं पैसे दिले नव्हते, डॉक्टर भगतनं म्हणून त्याची खोटी तक्रार केली. मग मला सांगा तुम्ही वर्गणी ही स्वेच्छेनं देऊन इच्छेनं घेतली पाहिजे आणि कार्यक्रम केला पाहिजे. बळजबरीनं नाही केल्या गेली पाहिजे. आणि मग त्या कार्यक्रमाच्या नावाखाली काय ते वातावरण निर्मिती करणे असं पाहिजे, तसं पाहिजे हा त्याचा विषयच आहे. असा माझा प्रश्न आहे. आणि वर्गणी बाकीचे लोकं वर्गणी गोळा करतात तर असा त्यांच्यासोबत असा विषय कधी येत नाही. मग याच्यासोबत काय ते? हा इथे एक महत्त्वाचा विषय आहे. मुले साहेब, मी नुकतंच काही म्हणजे मागील वर्षी धीरज सातपुते यांनी वृक्षारोपण शिबिर केलेला होता आणि रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेलं आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये. आणि तुम्ही म्हणता की बा समाजकारण करत नाही, काळ्या करतो. हे बघा, रक्तदान शिबिर घेणं आणि वृक्षारोपणाचं केलं. मुळातच फक्त फॅशन शो किंवा दाखवायचा आहे. स्वच्छता अभियान राबवतो, अमुक करतो, तमुक करतो, असे कार्यक्रम करतो. तर रक्तदान शिबिराला किती शिबिरार्थी होते, याची तुम्ही माहिती घ्या. त्याच्यानंतर वृक्षारोपण किती वृक्ष आज टिकून आहे पहा. हे पहा भाऊ, वृक्ष लागवासाठी फोटो काढून कोणी करते. जर खरा सामाजिक कार्यकर्ता असता, तर त्याचा इकडल्याशी संबंध येत नाही या विचाराशी. आता मला सांगा त्याला म्हणा निवडणूक कॉन्टेस्ट करणं, वार्डातून निवडून येतं काय तर आणि युवा सेनेचा पदाधिकारी जर तो मोठा मिरवते, तर त्या उद्धव साहेबाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्याचा फायदा सोशल कामासाठी घ्यावा. त्यानं कोणतं काम आणलं गावात? युवा सेनेच्या याच्यामध्ये अनेकदा त्यांनी आंदोलन केलेलं आहे, बाहेर ठिकाणी आपण पाहिलं आहे. आता आंदोलनाचं तर तुम्हाला सगळं माहिती आहे. आंदोलन कशा पद्धतीनं होतात आणि पक्षाचा आदेश आला का त्याला ते करावं लागते. पण माझं इंटेन्शन कसं आहे, की तू त्या पदावर जर कार्यरत आहे, तर गावात तू कोणता एक असा विकासाचं काम आणलं. आता मी तुम्हाला अजून एक आतली गोष्ट सांगतो. कशी आता हे बोलायला नाही बोलतो. त्याचं आणि माझं खटकाले कारण काय हे सांगतो. आमच्या गावात हे होतं, काय होतं संरक्षण भिंतीचं काम चालू होतं. पूर नियंत्रण संरक्षण भिंत, नदीचं खोलीकरण होतं. हा माझ्याकडे आला का मला ठेकेदाराची तक्रार करायची आहे. आपण तक्रारी करायचं, ॲडजस्ट करायचं, तुम्ही पैसे घ्या, मी घ्या. मी म्हटले माझे धंदे नाही आणि याच्यानंतर हा विषय काही बोलू नको. तेव्हापासून त्याच्या लक्षात आलं का ही व्यक्ती बा आपल्याशी काही जुळू शकत नाही. त्याला म्हणा तू जिल्ह्याचा युवा सेनेचा तर दूर राहिला भाऊ. गावात एखादा आता निवडणूक आहेच, गावातल्या वार्डात निवडणूक लढून पाह आणि तू किती मतानं निवडून येतं किंवा तुला किती मतं पडते, हे तू करून पाह. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्याचं डिपॉझिटच जप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही एक सांगा मला, तुम्ही आता सर्व इकडे जाता. इलेक्शन, निवडणूक याचा संबंध लोकांच्या कामाशी. तुम्ही लोकांमध्ये राहाल, लोकांचे कामं कराल, लोकं तुम्हाला निवडून देतील. हे तर मान्य आहे की नाही मान्य आहे? आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर काय? आता अमरावतीला राहणं, नागपूरला राहणं, काय एक अधून-मधून गावात येणं. अहो, तो गावात एखाद्या कार्यक्रमात भाषण देतो, तो त्याचा सगळा रूप माझ्यावर असते. आता उदाहरण सांगतो, मी एका कॅन्टीनवर बसतो त्या मंगेश साबदारेच्या. तिथं बसलो, आता सहज बसतो आपण रिलॅक्सेशन होते बाबा कुठेतरी पाहिजे. ते बसल्यानंतर भाषण देऊन राहिला काही कॅन्टीनवर बसल्यानं काही राजकारण होते काय हे करावं लागते. तर माझं म्हणणं आहे, तू आचारसंहिता जे काय करावं लागते सांग ना राजन, तू कर बरोबर आहे की नाही भाऊ? तू कर आणि म्हणजे कुठेही आता एकंदरीत लास्ट सांगतो मी तुम्हाला, एकंदरीत काय कुठल्याही प्रकारचं उद्दिष्ट नाही, कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन नाही आणि केवळ लेटर पॅडचा वापर करून सर्वसामान्य जनतेला आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना हैराण करणे, हॅरॅस करणे हा त्याचा गोरखधंदा होऊन बसला. म्हणून हे थांबलं पाहिजे असं मला वाटलं होतं. म्हणून मी त्याची तक्रार केल्यामुळे पुढाकार घेतला. मी भाऊ तुम्हाला प्रामाणिक सांगतो इथं थांबणार नाही. पोलीस पोलीस स्टेशन जे काय कारवाई करेल तो त्यांचा विषय आहे. नियमात बसेल तसं.
कोर्ट आहे. मी कोर्टात जाईल. मी याचं जे हे म्हणजे चुकीचं वागणं आहे, कमांडर टाकून बनावट लेटर हेड तयार करणं हा गुन्हा आहे ना. बनावट दस्त आहे ना, लोकांची फसवणूक आहे ना. आता तुम्ही मला सांगा त्याच्या नावात राजे लिहिते. हा काही कुठल्या संस्थानिकाचा किंवा राजाचा दत्तक पुत्र नाही किंवा राजाच्या घरात जन्माला आला नाही. मग राजे हा स्पेसिफिक टायटल कसं आहे ते एक ऑनरेबल टायटल आहे. तुला नाव लिहायचं तर लिही ना, राजे राम लिही स्वतःचं नाव, धीरज काढून राजे राम लिही. राजे त्याच्यात येतेच ना. पण ते तर न लिहिता धीरज राजे जसं आता छत्रपती उदयनराजे आहे, शिवेंद्र राजे आहे. मला तुम्ही सांगा हे कुठं, हा कुठं काही विषय नाही ना. राजे लिहिल्यानं काही याचं मोठं होणार आहे का? वास्तविक पाहता हे सुद्धा चुकीचं आहे. टीसीवरचं नाव त्याचं वेगळं आहे आणि राजे लिहिते. इफेक्ट पडला पाहिजे. कमांडर धीरज राजे सातपुते. पूर्णपणे चुकीचं आहे. याचा हेतूच एक आहे, की आपलं कसं साधन पैशाचं. आता मी तुम्हाला सांगू, त्याला म्हणा आमने-सामने बोल. किती सुशिक्षित बेरोजगार आले, पैसे घेऊन नोकऱ्या करतो, अमुक करतो असं त्यानं केलं. तुम्ही म्हणाल आरोप घेता. ते मी तुम्हाला काम पडलं तर उभं करेन. कोणापासून 2,00,000 घेतले, कोणापासून किती घेतले, हा त्याचा विषयच आहे. आणि म्हणून शेवटी भाऊ मी ठरवून टाकलं, की याला कुठेतरी आळा बसण्याच्या हेतूनं आपण आपला राजमार्ग आता हा जो मार्ग आहे कायदेशीर मार्ग आहे. राजमार्गानं चालायचं त्याला आजपर्यंत आम्ही अपशब्द बोललो नाही. त्यानं तक्रार केलं आमचं शिवी दिले नाही ना त्याला आमचा बाकीचा काही कोणता विषय नाही. मी आजपर्यंत त्याच्या या विषयावर बोललो नाही. कागदाच्या मार्गानं चालायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मार्ग दाखवला ते होते आपल्यासोबत माजी मुख्याध्यापक आणि स्वतः ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी उले. आणि आपण बघतो की गावखेड्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून राजकारण केलं जातो आणि मने दुखावली जातात. परंतु आता नुकताच एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. यांच्या सांगण्यानुसार येथील आर्मीमधून रिटायर झालेले माजी सैनिक धीरज सातपुते हे त्यांच्या लेटर पॅडवर सध्याच्या म्हणजे आता कमांडर शब्द लावतो आणि हा कमांडर शब्द लावता येत नाही असं त्यांनी टेक्निकल सांगितलं आणि ते नियमात बसत नाही. अशीच तक्रार त्यांनी जिल्हा माजी सैनिक कार्यालय अमरावती तिकडे सुद्धा केलेली आहे आणि तक्रार ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनला सुद्धा केलेली आहे. आणि आता त्यावर पोलीस स्टेशन किंवा जिल्हा जे माजी सैनिक सचिव माजी सैनिक अधिकारी यावर काय दखल घेणार आहे. तर त्यावरही दखल नाही घेतली तर पुढील म्हणजे जो कायद्याचा जो हे आहे कोर्ट आहे त्या कोर्टच्या माध्यमातून आपण तो लढा देऊ हे सुद्धा त्यांनी सांगून चुकलेले आहेत. आणि त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत. आता या आरोपामागे सत्यता काय आहे नेमकं हेच यांनी सांगितलेलं आहे. आता आपण सारा समाजाच्या माध्यमातून संपूर्ण आढावा मांडत आहे. सारा समाज निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.